नमस्कार, यामिनी क्रिएशनमध्ये आपले सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण थंबनेलला जो फोटो पाहिला आहे त्या पद्धतीची आपण बाहीचं कटिंग इथे करणार आहे। तर सर्वात आधी आपण पेपरवर इथे बाहीचं कटिंग करायला घेऊया। तर इथे मी 32 मापासाठी ही बाहीचं कटिंग करत आहे आणि इथे बाही जशी आपली रेग्युलर बाही असते सर्वात आधी आपल्याला तशी बाहीचं कटिंग इथे करून घ्यायचं आहे। बाहीची उंची आहे 10.5 तयार, त्यामध्ये आपण 1 इंच प्लस करू तर झाले 11.5। ही आपली आधी साधी बाही आपल्याला कट करून घ्यायची आहे। ते बाहीच्या उंचीचं मार्किंग झालं, त्यानंतर आपण इथे बगल कट देऊ 4 इंच, कारण बाहीची उंची जास्त असल्यामुळे आपण बगल कट 4 इंच घेऊया। इथे छातीचा चौथा 8 इंच, कारण ब्लाउज कटिंग करताना त्याच्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे, म्हणून इथे छातीचा चौथा इतकं माप घेतलं। त्यानंतर इथे ही तिरकस रेषा, इथे हे 2 इंच आपले शिलाई मार्जिन आणि उरलेल्या रेषेचा मध्य करून घ्यायचा आणि इथे आपण नेहमी जसा आकार देतो तसा आकार देऊन घ्यायचा। याला इथे खोल आकार द्यायचा नाही, कारण ही फुगाबाही आहे, इथे आपल्याला पफ तयार करायचा आहे, म्हणून याला खोल आकार नाही जरी दिला तरी बाही बरोबरच बसणार आहे। त्यानंतर इथे दंडघेर आहे 9 इंच, त्याचा निम्मे 4.5 आणि पुढे 2 इंच आपलं मार्जिन। ही झाली आपली नेहमी जशी आपण बाही कट करतो त्या पद्धतीची साधी बाही। ही साधी बाही कट केल्याच्या नंतर आता इथे आपल्याला पफ तयार करण्यासाठी माप टाकायची आहे। तर सर्वात आधी आपल्याला पफ किती मोठा पाहिजे आहे त्यानुसार तुम्हाला इथलं माप घ्यायचं आहे। पफ जर तुम्हाला छोटा हवा असला तर तुम्ही इथे कमी घेऊ शकता आणि पफ जर तुम्हाला जास्त हवा असला तर तुम्हाला इथे हे अंतर जास्त घ्यावं लागेल, कारण जिथे पफ आला म्हणजे तिथे आपल्याला कापड जास्त घ्यावा लागतो। आता मला इथे फक्त थोडासा छोटासा पफ हवा आहे, जर तुम्हाला मोठा हवा असेल तर तुम्ही हे अंतर इथे जास्त घेऊ शकता। इथे मी आता हे 3 इंच घेणार आहे। 3 इंच घेऊन इथे मार्किंग करून घ्यायची आणि त्यानंतर इथून हा आकार इथे या बाहीमध्ये मिळवून द्यायचा आहे अशा पद्धतीने। हे बघा, अशा पद्धतीने हा आकार इथे मिळवून द्यायचा आणि हे जे 3 इंच आपण घेतलेला आहे इथून आपल्याला ह्या प्लीट्स घ्यायला इथे सुरुवात करायची आहे। जर तुम्हाला इथे पफ जास्त हवा असला तर तुम्ही इथे मी 3 इंच घेतलं तर तुम्ही इथे 4, 4.5, 5 इंच सुद्धा इथे घेऊ शकता। जितकं तुम्ही कापड इथे जास्त घ्याल तितक्या तुमच्या इथे प्लीट्स जास्त तयार होतील। अशा पद्धतीने ही बाही तयार झाली। आता आपण हिला कट करू। आता इथे हा सेंटर पॉइंट देऊ, इथून आपल्याला ह्या प्लीट्स घ्यायच्या आहे। हे बघा, ही आपली बाही अशी इथे तयार झाली। ही बाही आता आपण कापडावरती ठेवून कापड कटिंग करूया। तर सर्वात आधी आपण अस्तर कट करायला घेऊया। या बाहीसाठी अस्तर नाही लावलं तरी चालणार आहे, पण इथे या कस्टमरला अस्तर हवं आहे बाहीला, तर इथे मी अस्तर लावून घेते आहे। ही आहे तशीच्या तशी इथे ठेवून आखून घ्यायची। अशी इथे मी आता आधी आखून कट करून घेते। हे बघा, ही आपण आता इथे कट करून घेतली। इथे आपण इथे छेका देऊन देऊ। बाही इथे तयार झाली। याला मी खोल आकार दिलेला नाही। हा जो आपण सेंटर पॉइंट दिलेला आहे, इथे छेका दिलेला आहे, या छेक्यापासून आपल्याला इथे अशा प्लीट्स घ्यायच्या आहे। अशा मी ते प्लीट सुद्धा तुम्हाला मशीनवर घेऊन दाखवणार आहे।
अशा आपल्याला प्लीट्स घ्यायचे आहे. आता ही बाही आपण साडीच्या मेन कापडावर कट करू. इथे मी हा साडीचा डबल फोल्ड कापड घेतला. ही काठाची बाजू आहे आणि ही जी आपण कट केलेली बाही आहे ही यावरती ठेवून ही कट करून घ्यायची. तर ही अशा पद्धतीने या दोन बाही आपल्या कट करून तयार झालेल्या आहेत. चला तर मग आपण आता याचं स्टिचिंग बघूया. तर इथे आपण आता ही साडीची बाही घेऊन घेतली, त्यावरती अस्तरची बाही ठेवली आणि जशी आपण साध्या ब्लाऊजची कोणत्याही अस्तरच्या ब्लाऊजची बाही शिवून पलटवतो अगदी त्याच पद्धतीने बाही शिवून पलटवून घ्यायची आहे. अस्तरवर दाबटीप टाकायची आणि नंतर मग फायनल खालची दंड घेराकडची शिलाई देऊन खालची बाजू पॅक करून घ्यायची. जशी आपण रेग्युलर बाही शिवून पलटवतो अगदी त्याच पद्धतीने ही बाही शिवून पलटवून घ्यायची आहे आणि त्यानंतर आउटलाईनची शिलाई टाकून घ्यायची. अगदी सेम आपल्या नेहमीच्या बाहीप्रमाणे. ही बाही शिवायला अगदी सोपी आहे आणि दिसायलाही खूप सुंदर आहे. ही आता आपली आउटलाईन शिवून झालेली आहे. आता आपण हे जे एक्स्ट्राचं कापड होतं ते कट करून घेऊ. हे संपूर्ण एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं आणि जे आपण इथे मार्किंग केलेलं होतं तिथे कट्स देऊन द्यायचे. दोघंही बाजूंनी कट्स देऊन झालेले आहेत. आता या कट्सपासून ते या कटपर्यंत आपल्याला छोट्या छोट्या प्लेट घ्यायच्या आहे. हे बघा अशा पद्धतीने अगदी छोट्या छोट्या प्लेट्स इथे टाकून घ्यायच्या. जर इथे पफ जास्त हवा असेल तर आपल्याला इथे कापड जास्त घ्यावं लागेल, तर आपल्या इथल्या ज्या प्लेट्स आहेत त्या जास्त तयार होतील आणि मग फुगा थोडा मोठा तयार होईल. इथे ह्या आपल्या प्लेट्स टाकून तयार झालेल्या आहेत. हे बघा हा अशा पद्धतीने इथे या बाहीला फुगा तयार झाला. इथे थोडा छोटाच फुगा हवा होता म्हणून मी कमी घेतलं होतं मार्जिन कटिंग करताना. आता याचा आधी व्यवस्थित सेंटर काढून घ्यायचा. बाहीचा सेंटर काढून झाल्याच्या नंतर ब्लाऊजचा शोल्डरचा जो जॉईंट असतो त्या जॉईंटवरती बाहीचा सेंटर, दोघंही सेंटर एकमेकांवरती ठेवून बरोबर असा मध्य ठेवून इथून आपल्याला ही बाही जोडायला सुरुवात करायची आहे. अशा पद्धतीने ही बाही जोडत घ्यायची आणि बरोबर सेंटरवर सेंटर असा येऊ द्यायचा. इथे शोल्डरचा जॉईंट आणि बाहीचा सेंटर दोघंही एकत्र घेऊन शिलाई टाकायची. अशी ही बाही जोडून घ्यायची. जोडल्याच्या नंतर नेहमीप्रमाणे डबल टिप, इथे ही डबल टिप टाकून घ्यायची आणि त्यानंतर या बाहीला फिटिंग करून घ्यायची. फिटिंग केल्याच्या नंतर ही बाही खूप सुंदर दिसते. ही बघा ही अशी आता आपली बाही जोडून झालेली आहे. आता मी याला फिटिंग करून तुम्हाला दाखवते. इथे मी फिटिंगचे मापं टाकून घेतलेली होती. आता फिटिंगची एक शिलाई टाकते आणि मग तुम्हाला ही बाही सरळ करून दाखवते. ही आपली फिटिंगची शिलाई झाली टाकून. इथे ही बाही सरळ करून घेतली. तुम्ही व्हिडिओमध्ये फोटोमध्ये बघत असाल त्या पद्धतीने हे ब्लाऊज तयार झालेला आहे. हे अशा पद्धतीने हा फुगा इथे तयार झाला. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.